तुम्हाला पैशाची समस्या आहे का? घरात पैसा टिकत नाही का? मग गोकर्णीच्या फुलांचा हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता. कोणता आहे तो उपाय? सांगते ऐका. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. प्रत्येक जण आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट येऊ नये म्हणून मेहनत करत असतो, कष्ट घेत असतो. पण इतकं सगळं करून सुद्धा माहित नाही का आपल्याला पैसा पुरत नाही, घरात पैसा टिकत नाही. याला अनेक कारणं असू शकतात. त्यापैकीच एक कारण वास्तू दोषही असू शकतो. आणि त्यासाठीच तुम्हाला गोकर्णीच्या फुलाचा हा उपाय करायचा आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास सोमवारी वाहत्या नदीत गोकर्णाची 5 फुलं वाहावीत. असं केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात. नोकरीत प्रगती होत नसेल किंवा अडचणी येत असतील आणि व्यवसायात फायद्याऐवजी तोटा होत असेल तर गोकर्णीच्या फुलाचं मूळ निळ्या कपड्यात बांधून कामाच्या ठिकाणी लावावं. त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल आणि व्यवसायात नफा सुद्धा वाढेल. नवीन नोकरीसाठी तुम्ही मुलाखतीला जाण्यासाठी गोकर्णीचं एक फूल खिशात ठेवा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मंगळवार हा हनुमानाचा वार आहे. मंगळवारी उपवास करताना बजरंगबलीच्या चरणाशी गोकर्णाची फुलं अर्पण करावीत आणि त्यानंतर त्यातलं एक फूल तुमच्या पर्समध्ये किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ठेवावं. असं मानलं जातं की असं केल्याने घरात पैशाची कधीही कमतरता जाणवत नाही. शनिवारी शनिदेवांना निळ्या गोकर्णाच्या फुलांची माळ अर्पण केल्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. शनिदेवांना ही फुलं अर्पण केल्याने आयुष्यात येणारी संकट सुद्धा दूर होतात. त्याचबरोबर जीवनात प्रगती आणि सुख समृद्धी येते. याबरोबरच सोमवारी शिवलिंगावर निळ्या किंवा पांढऱ्या गोकर्णाची फुलं अर्पण करावीत. असं मानलं जातं की सोमवारी शिवलिंगावरती गोकर्णाची फुलं अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या पैशाच्या समस्या सुटतात. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळ्या गोकर्णाच्या फुलांचा हार करून देवीला किंवा भगवान विष्णूंना किंवा भगवान शिवशंकरांना अर्पण करा. असं केल्याने सुद्धा देवता प्रसन्न होतात. कारण हे निळ्या गोकर्णाचं फूल सर्व देवी देवतांना अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या मनोकामना सुद्धा लवकर पूर्ण होतात. त्याचबरोबर जीवनात आनंदही येतो. खरं तर झाडं ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाहीत तर त्याचा आपल्या जीवनावरती सुद्धा खोलवर परिणाम होत असतो. शास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, सुख समृद्धी सुद्धा येते. अशाच एका वनस्पतीचे वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता, विष्णुकांता, अपराजिता असं म्हणतो, अर्थात ते गोकर्ण. या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुलं येतात. या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात. निळ्या रंगाचे फूल भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात. शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो. आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होत असतात. निळ्या रंगाची गोकर्णाची वेल वाढली की घरामध्ये समृद्धी येते असं मानलं जातं. पैशाच्या संबंधित समस्या संपुष्टात येऊ लागतात. या गोकर्णाच्या वेलीच्या वाढीबरोबरच घरामध्ये भरपूर सकारात्मकता वाढते. शनिदेवांच्या पूजेमध्ये निळ्या गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसती चालू असेल किंवा ज्यांना शनिदोष सांगितलेला असेल त्यांनी दर शनिवारी शनिदेवांना गोकर्णाची निळी फुलं अर्पण करावीत. त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल किंवा साडेसतीचा जो त्रास असेल तर तो दूर होण्यास मदत होते. घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची वेल असावी तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा. या दिशेला गोकर्णाची वेल लावल्यास त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात. या दिशेला ईश्वराचा वास असतो. ही वेल कोणत्या दिवशी लावायला हवी तर गोकर्णाच्या वेलीला म्हणजे गोकर्णाचं वेल जे आहे ते विष्णुप्रिय आहे. विष्णूंना अत्यंत प्रिय असणारे हे फूल आहे. त्यामुळे अर्थात
विष्णूंना समर्पित असलेला दिवस म्हणजे गुरुवार आणि माता लक्ष्मीच्या दिवशी सुद्धा अर्थात शुक्रवारी सुद्धा आपण हे निळे गोकर्ण लावू शकतो। त्या दिवशी लावल्याने तुम्हाला गोकर्णाचं फूल शुक्रवारी किंवा गुरुवारी जर तुम्ही तुमच्या घरी लावल्याने तुम्हाला नक्कीच ते फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल। गोकर्णाच्या फुलाचे वास्तुशास्त्रीय दृष्ट्या, ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या आपण फायदे आणि उपाय तर पाहिले, पण तुम्हाला माहित आहे का गोकर्ण हे बहुगुणी वनस्पती आहे। त्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत। रोज सकाळी गोकर्णाच्या फुलांचा चहा घेतला तर आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात। गोकर्णाच्या फुलांच्या चहाबद्दल कधी तुम्ही ऐकलं आहे का? गोकर्णाच्या फुलांचा हा चहा निळाच होत असतो, अर्थात निळ्या फुलांचा निळाच होतो। हा चहा तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त गोकर्णाची फुलं, पाणी, आलं, मध आणि लिंबाचा रस लागणार आहे। या चहाचे काय फायदे होतात बरं? तर डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यापासून ते हृदय बळकट होण्यापर्यंत अनेक लाभ होतात। अँटीऑक्सिडंटसाठी हा चहा फायदेशीर ठरतो। या चहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी मदत होते, म्हणजे अर्थात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची क्षमता या चहामध्ये असते। हा चहा 0 कॅफेन उत्पादन आहे, ज्यामुळे त्याचे अधिक लाभ होतात। हा चहा तुमची अधिक तणावाची पातळी कमी करतो, अर्थात मानसिक तणाव असेल तर तो सुद्धा कमी होतो। गोकर्णाच्या फुलांच्या चहामध्ये किसलेलं आलं आणि लिंबू तसेच मध मिक्स केल्यामुळे त्याची चव सुद्धा अतिशय सुंदर लागते। या चहाला थोडी तिखट किंवा मसाल्याची चव देण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी, वेलची आणि लवंग सुद्धा टाकू शकता। मात्र लक्षात ठेवा, गर्भवती महिलांनी किंवा अगोदरपासूनच काही आजाराची औषधं वगैरे तुम्हाला चालू असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास हा चहा घेताना थोडीशी सावधगिरी बाळगा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊन हा चहा तुम्ही घेऊ शकता। मंडळी, गोकर्णाच्या फुलांचे औषधी गुणधर्म तर खूप आहेत। गोकर्णामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, लोह भरपूर प्रमाणात असतं। त्यामुळेच मानसिक तणाव, थकवा कमी करण्यासाठी गोकर्णाची फुलं अतिशय उपयुक्त असतात। पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये आपल्याला होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी सुद्धा तुम्ही हा गोकर्णाचा चहा तुम्हाला अतिशय गुणकारी ठरतो। स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला या चहाची जी आहे ती मदत होत असते, म्हणजे अर्थात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा चहा अतिशय उपयुक्त ठरतो। केसांच्या समस्या सुद्धा कमी करतात या चहामुळे होतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोकर्णाची वेल लावण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष कष्ट घ्यायची गरज लागत नाही। गोकर्णाची शेंग सुकली आणि त्यातल्या बिया, म्हणजे जेव्हा गोकर्णाची शेंग सुकते तेव्हा त्यातल्या बिया ह्या अलगद वाऱ्यामार्फत उडून जातात आणि ज्या ठिकाणी ज्या मातीत पडतात त्या ठिकाणी गोकर्ण अगदी सहज उगवतं। अगदी सहज उगवलेलं हे गोकर्ण आपलं सौंदर्य वाढीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे, आरोग्यासाठीही गुणकारी आहे, वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे। तर अशी ही बहुगुणी गोकर्ण तुमच्याकडे आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मी मराठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।